अलगकर संगीता लिहितात संधी, आता नाही तर कधीच नाही. त्या विचाराने तिने घड्याळाकडे पाहिलं. तासांचा टोका निनादला आणि ती घरातून बाहेर पडली. काही वेळाने तिच्या मागे दार हलकेच बंद झालं, कायमचं. बापरे, अलगकर संगीता, तुमच्या या अलगमध्ये एक वेगळं संगीत आहे, वेदनेचं, व्यथेचं आणि एकटेपणाचं. पण मी म्हणतो तुम्ही कधीतरी उंबरठा ओलांडलाच पाहिजे, हे शिकवणारी अलग आहे. म्हणून या अलगला मानाचा मुजरा. कारण काय असतं, नेहमीच त्या ठिकाणी आधारावर जगण्यापेक्षा, नेहमीच उंबरठ्यावरची उस्ती पत्रावर त्या ठिकाणी होण्यापेक्षा, किंवा उंबरठ्यावर अडकून आणि अडथळून कोमेजून जाण्यापेक्षा किंवा तिथेच राहण्यापेक्षा आपण कधीतरी एक पुढचं पाऊल टाकायला शिकलं पाहिजे. मला वाटतं जागतिक महिला दिनासाठी ही अलग अगदी उत्तम आहे. आणि अशा प्रकारचा विचार तुमच्या आमच्या मनात, तमाम स्त्री वर्गाच्या मनात तर आलाच पाहिजे, असं मी जाणीवपूर्वक सांगेन. अलगकर भूषाली ऐकता तुम्ही, सगळ्याच अलग धारदार आहेत, मजेदार आहेत, आनंद देणार आहेत आणि आशय संपन्न आहेत. चला तर विश्वलेखकांचे साहित्यिक मंचमधील आजच्या कार्यक्रमापुरते